हॅलो 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 मावशी, मी आर्या. तू दिलेले सगळे टिप्स मी तंतोतंत फॉलो केले. त्या सगळ्या बायका इतक्या खुश झाल्या की तुला काय सांग. पण मावशी, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. तू जर मला वेळेवर मदत केली नसतीस ना तर हे अशक्यच होतं. मी फक्त तुला प्रमाण सांगितलं. शेवटी जेवण तू तुझ्या हातानेच केलं ना. मला भेटायचं होतं तुला. कधी भेटणार आपण? आर्या, मला सुद्धा तुझी खूप आठवण येते ग. पण तू काय काळजी करू नको. हा, सगळं काही व्यवस्थित होईल. तू नको काळजी. हॅलो हॅलो मावशी. नीलिमा, मी तुला नंतर फोन करते. नीलिमा? नीलिमा माझी भाची. किती खोटं बोलणार आहेस? आर्याचा फोन होता ना? नाही रे. आतल्या फोनवरून सगळं ऐकलंय मी. तिला स्वयंपाकाच्या टिप्स देत होतीस ना? मावशी, आज जे झालं ते जर का पुन्हा झालं ना तर तुझं आणि माझं नातंही संपलं. तू तर हो, मला आणि अजयलाच बघितलंस एकत्र. माझं असं अचानक इथे येणं आणि डायरेक्ट बोलणं, रडायला लागणं, सगळं जरा विचित्र आहे. अहो पण काय झालंय? पण का? मायाताईंमुळे. गेलं वर्षभर हेच चाललंय. सकाळी मी तुमच्या बहिणींविषयी बोलले तेव्हा तुम्ही काहीच न बोलता सरळ निघून गेलात. मला माहिती नाही तुम्ही काहीच का नाही बोललात, पण माझ्या बोलण्यामुळे जर का तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आय एम रिअली सॉरी. तुम्ही काही दिवस आमच्या घरी राहा आणि मायाताईंचं मन जिंका. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करा की मायाताई स्वतःहून तुमचं लग्न अजयदादांशी लावून देतील. अगं पण मी कशी काय राहू शकेन इथे? मायाताई मला ओळखतही नाहीत. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही 2 दिवसांनी मला भेटा. हे सगळं मी असं ह्या लोकांच्या घशात का जाऊ देऊ? हे लोक तर त्या प्रॉपर्टीला 2 दिवसात धुळदाण करतील. नाही नाही, मी असं नाही करू शकत. माझ्या सुखासाठी मी दादाचं नुकसान नाही करणार. कोण असेल यावेळी? मी एकटीच आहे घरात. दादा तुम्ही? तू एकटीच आहेस ना? जेवली नाहीयेस म्हणून तुझ्यासाठी जेवण घेऊन आलो होतो. तू यांना इथे का बोलवलं होतंस? मैथिली, आर्याच्या लग्नानंतर मी रोहनला आपल्या कंपनीमध्ये पार्टनर करून घेणार. ते होऊ शकलं नाही. म्हणूनच ती ऑफर मी विक्रांतरावांना द्यायचं ठरवलं. ती ऑफर मिळाल्यावर सगळं सुरळीत होईल म्हणून त्याकरता असताना मी इथे बोलवलं होतं. एक सांगू दादा, तुझ्या मनात हे जे काही चाललंय त्यांना बिझनेस पार्टनर वगैरे करून घ्यायचं असं नको करूस. का? कारण त्यासाठी माझा नवरा लायक नाही. मैथिली, रोहनची गोष्ट वेगळी आहे रे. शिकलेला आहे तो, हुशार आहे. शेवटी माझ्या नशिबात जे असेल तेच होईल ना. तू आता माझ्यासाठी काही करू नकोस दादा. बोललीस की नाही तुझ्या दादाशी? हो बोलले. सांगून आले त्याला की माझ्या घरातल्यांना काहीही द्यायचं नाही म्हणून. काय? हो, आजवर त्यांनी प्रत्येक गोष्ट तुमची मान्य केली. ह्या घरातली प्रत्येक वस्तू त्यांनी खरेदी केलेली आहे. तुला जर इथे राहायचं असेल तर तुला तुझ्या भावाच्या इस्टेटीतून हिस्सा मागावाच लागेल. ते मी करणार नाही. तू सरळ जा तुझ्या भावाकडे आणि इस्टेटीतला तुझा हिस्सा माग. आई मला समजून घ्या. तू जर हे असं केलं नाहीस तर हे सगळं असंच चालू राहील. आई, ही अशी नाही ऐकणार. बोल नाही तर आत्ताच्या आत्ता तुझी तांबडी लोळवून काढतो इथे. काही झालं तरी मी करणार नाही. नाही करणार? नाही. आभाळ